अंबरनाथ तालुक्यातील बदलापूर जवळील कासगाव येथे एका मुजोर शिक्षण संस्थेमुळे आदिवासी शेतकऱ्यांना स्वतःच्या शेतीच्या रस्त्यासाठी वणवण करायला लागत आहे। गेली 100 वर्षापासून शेतीला जो पुरातन रस्ता होता तो रस्ता एका शिक्षण संस्थेने बंद केला असून त्यासंबंधी शेतकऱ्यांनी अंबरनाथ तहसीलदार यांच्याकडे केस दाखल केली। आदिवासी शेतकऱ्यांच्या रस्त्याबाबत सुनावणी होत नसल्याने व प्रतिवादी मुजोर शिक्षण संस्थेचा प्रतिनिधी येत नसल्याचा जाब विचारला असता तहसीलदार कार्यालयामधील क्लर्क कृष्णकुमार देशमुख यांनी आदिवासी शेतकरी, शिवसेना उपतालुका प्रमुख देविदास मसने, समाजसेवक राकेश टेंबे यांच्याशी आरेरावीची भाषा करून हातातून मोबाईल खिचून घेतला। अशा प्रकारे प्रशासनाचे लोक या मुजोर शिक्षण संस्थेला सहकार्य करत असल्याने गेल्या 6 महिन्यांपासून आदिवासी शेतकरी व गावातील कासगावातील शेतकरी यांना न्याय मिळत नाही। त्याचबरोबर या शिक्षण संस्थेने कासगाव येथे राज्य महामार्गाला लागून कासगाव कमानीपासून आदिवासी वाडीकडे जाणाऱ्या जिल्हा महामार्ग दर्जाच्या रस्त्याला मुजोर शिक्षण संस्थेने दोन्ही बाजूने अनधिकृत बांधकाम केल्यामुळे अपघातग्रस्त क्षेत्र बनले आहे। या शिक्षण संस्थेवर सार्वजनिक बांधकाम नोटीस पाठवून कोणत्याही प्रकारची कारवाई होत नसल्याने सार्वजनिक बांधकाम विभागावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत। यात जिल्हा महामार्गालगत दरड खोदून शेतकऱ्यांना पर्याय रस्ता देण्याच्या नावाखाली अनधिकृतपणे हजारो ब्रास माती उत्खनन केली असून पावसाळ्यात रस्ता खचण्याची भीती निर्माण झाली असून प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची कारवाई होत नसल्याने या मुजोर शिक्षण संस्थेने प्रशासनाला विकत घेतल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून होत आहे। सदरील मुजोर शिक्षण संस्थेविरोधात कारवाई केली नाही व शेतकऱ्यांचे पिढ्यानपिढ्यांचे रस्ते खुले करून दिले नाही तर आदिवासी संघटना व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातर्फे तहसीलदार कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा शिवसेना उपतालुका प्रमुख देविदास मसने यांनी दिला आहे। प्रतिनिधी विश्वदीप गायकवाड, लोकसेवा वार्ता, कासगाव। नमस्कार, मी देविदास मसने, शिवसेना उपतालुका प्रमुख। तर आज आम्ही येथे सर्वजण कासगाव येथील सर्वे नंबर 96 येथे सर्व शेतकरी जमलेलो आहोत। आज या आदिवासी बांधवांच्या शेतीचे रस्ते, जे परंपरागत रस्ते आहेत, जे वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्या चालत आलेले रस्ते, हे येथे अडथळा निर्माण केलेला आहे आणि त्या संदर्भात आम्ही माननीय तहसीलदार अंबरनाथ यांच्याकडे विनंती अर्ज केलेले आहेत आणि त्या संदर्भात आम्ही पाठपुरावासुद्धा केला। एप्रिल 2025 मध्ये आम्ही त्यांना एक विनंती अर्ज दिला। त्यानंतर नोव्हेंबरमध्ये सतत पाठपुरावा करून नोव्हेंबरमध्ये त्यांनी तारीख लावली, परंतु गेल्या 4 महिन्यांपासून आम्ही सर्व शेतकरी, सर्व गावातील शेतकरी आणि हे आदिवासी बांधवां ज्यांची जमीन तिथे पलीकडे आहे त्यांचे रस्ते बंद केलेले आहेत, ते शेतकरी दर आठवड्याला न चुकता तिथे जातात। कालच्या तारखेसाठी आम्ही तहसील कार्यालयामध्ये उपस्थित राहिलो असता तेथे आमच्या असं निदर्शनास आलं की सामनेवाल्या पार्टीला आत्तापर्यंत कुठल्याही प्रकारची नोटीस दिलेली नाही आहे, त्यांना कुठल्याच तारखेला बोलवलेलं नाही आहे। आणि हे जेव्हा आम्ही नायब तहसीलदार पाटील साहेबांना जेव्हा विचारलं तेव्हा त्यांनी आम्हाला असं सांगितलं की ते येऊन गेलेले आहेत, त्यांचे वकीलपत्र त्यांच्या वकिलांनी दिलेलं आहे, पण जेव्हा आम्ही चेक केलं तर तिथे वकीलपत्र नव्हतं। म्हणजे हे आदिवासी बांधव आमचे कामधंदे सगळे सोडून तिथे दर आठवड्याला उपस्थित राहतात आणि हे हरामखोर इथे कुठल्याच तारखेला उपस्थित न राहता तिथेशी या लोकांची फसवणूक करत आहेत। ये गलत करता ना, मी व्हिडिओ करतोय, ये गलत आहे, दिसतंय, हे गलत आहे, मी व्हिडिओ करतोय, तुम्ही हे गलत करायला लावलेत, मी उत्तर देत नाही, मला बरोबर उत्तर गलत आहे, वकील वेगळे, तुम्ही इथं दाखवा, मला कोर्टात मला दाखवा, मला इथं दाखवा, चालतंय कोर्टात, प्रत्येक ठिकाणी व्हिडिओ करू शकता तुम्ही, याच्यात गलत आहे, आम्हाला उत्तर चुकीचा दिला गेलाय। वकील कोणता आहे? राजपूत आमचा वकील आहे, तुम्ही सांगता त्यांचा वकील आहे, हा सांगा, हा मग तुम्ही काय सांगता? हा करा, हा सही कुठे आहे? फोन करायची गरज नाही, तुम्ही काय बोलले आता? मला काय माहिती नाही, मी काय म्हणतो ऐकून घ्या। आता तुम्ही काय आम्हाला हे सांगता, काय उत्तर दिलं आता? आदिवासी बांधव आहेत हे बाई, आदिवासी बांधव आहेत, कशासाठी वर्षभर फेऱ्या मारतात? हे बघा, हे आदिवासी बांधव आहेत, वर्षभर फेऱ्या मारतात, त्यांना उत्तर बघा किती गलत दिला जातो इथं। हे बघा, पल काढायला लावलाय इथून, साहेबाई पल काढायला लावलाय,
उत्तर गलत दिला. समोरची पार्टी वर्षभर आम्ही हा पाठपुरावा करतोय आणि त्याच्यासाठी आम्हाला खूप मानसिक त्रास दिला जातो. तसेच काल आम्हाला 27 तारीख ही दिलेली आहे. या सर्वे नंबरमधून जो एक मार्ग जातो, जिल्हा मार्ग जातो, त्या संदर्भात सुद्धा आम्ही अनेक वेळा इथे तहसीलदारांकडे तक्रारी केलेल्या आहेत. तसेच PWDकडे आम्ही तक्रारी केलेल्या आहेत की या रस्त्याला लागून जो काही कंपाऊंड केलेला आहे तो रस्त्याला कुठल्याही प्रकारचे जागा न सोडता पाण्याचा निचरा होण्यासाठी जागा न सोडता इथे बांधकाम केलेलं आहे आणि हे बांधकाम अनधिकृत आहे. त्याच्यासाठी आम्ही ग्रामपंचायत तसेच BDO आणि PWD तसेच तहसीलदार यांच्याकडे विनंती अर्ज केले होते की हे अनधिकृत बांधकाम तुम्ही तोडण्यात यावे. त्याच्यावर सुद्धा अद्याप कुठल्याही प्रकारची कारवाई केलेली नाही आहे. आणि PWDचे साहेब मानकर साहेबांना आम्ही जेव्हा भेटलो तेव्हा त्यांनी असं सांगितलं की आम्ही त्यांना नोटीस केलेली आहेत, आम्ही 4 नोटिसा काढलेल्या आहेत तर त्याच्यावर अद्याप सुद्धा कारवाई केलेली नाही आहे. येथे ज्या प्रकारे उत्खनन चालू आहे तर येथे जवळजवळ 5000 ब्रासपेक्षा जास्त मातीचं उत्खनन येथे चालू आहे आणि इथे तहसीलदारांकडून किती ब्रासची रॉयल्टी काढण्यात आलेली आहे हा सुद्धा एक प्रश्न आहे. तर त्याची आम्ही माहिती लवकरच घेऊ. जर या 27 तारखेला जर तहसीलदार साहेबांनी आम्हाला निर्णय दिला नाही तर आम्ही या आदिवासी बांधवांनी या आदिवासी संघटनेला घेऊन शिवसेना संघटना आम्ही आपल्या दारामध्ये तिथे तीव्र आंदोलन करू.